सुरू करूया. क्लास 8 चॅप्टर नंबर 10 डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स. तर डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्समधलं पॉलिनॉमियल्स हा शब्द आपण क्लास 7मध्ये ऑलरेडी आपला झालेला आहे. पॉलिनॉमियल्स, मोनोमियल्स हे आपले ऑलरेडी झालेले आहेत. तरी आपण एक रिव्हिजन म्हणून क्लास 7चं बघून घेऊया की नेमकं या कोएफिशियंट म्हणजे काय. कोएफिशियंट म्हणजे काय होते की कोएफिशियंट म्हणजे एक नंबर म्हणू शकतो आपण त्याला. कोएफिशियंट आणि व्हेरिएबल बघू शकतो आपण. ठीक आहे. तर इथे आपल्याला एक टर्म दिलेली आहे. हे क्लास 7मध्ये ऑलरेडी झालेलंच आहे. तर इथे आपण बघू शकतो की 11ला आपण काय म्हणू शकतो की हा आहे कोएफिशियंट. ठीक आहे. आणि जो m आहे हा आहे आपला व्हेरिएबल. याला आपण म्हणतो व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्समध्ये अजून येतात एक्स, वाय, झेड किंवा कोणतेही ए बी सी अप टू इन्फिनिटी. कोएफिशियंटमध्ये येतील आपले जे नंबर्स आहेत जसे की 12, 13, 14 अप टू एक्सेट्रा. ते याच्यात नंबर्स येतील आपले व्हेरिएबल्समध्ये. तर एक अजून आपण बघूया इथे की नेमकं जर याला लिहायचं झालं तर आपण कोणत्या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. तर आपण एक क्वेश्चन घेऊया इथं लिहायचं. एक एक्झाम्पल थ्रू आपण समजून घेऊया की नेमकं काय होईल. समजा मी आता तिथे घेतलेलं आहे 13x रेस्ट टू द पॉवर एक्स स्क्वेअर. तर 13x स्क्वेअर म्हणू शकतो किंवा रेस्ट टू द पॉवर म्हणू शकतो किंवा याला अजून एक 2ला आपण काय म्हणू शकतो, याला म्हणतो आपण इंडेक्स. याला म्हणतो आपण इंडेक्स. नंतर x तर आपल्याला माहितीच आहे, याला आपण व्हेरिएबल म्हणतो. ठीक आहे. नंतर 13ला आपण माहिती आहे काय म्हणतो, 13ला आपण म्हणतो कोएफिशियंट. हे बेसिक आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर त्यानंतर आपण नेक्स्ट बघूया की मोनोमियल आणि कशाला म्हणतो. तर आधी बघून घेऊया मोनोमियल म्हणजे काय होतं. मोनोमियल्स होते, नंतर येते बायनोमियल. मोनोमियल म्हणजे का, मोनोमियल म्हणजे एक अंक किंवा एक मेथड असणारे. नंतर बायनोमियल म्हणजे काय होते, समजा की दोन टर्म्स की ज्यात दोन टर्म्स आहेत. ठीक आहे. नंतर आपण बघूया इथे मोनोमियल झाला, बायनोमियल झाला, नंतर येते ट्रायनोमियल. नंतर येते पॉलिनॉमियल्स लास्टला. तर ट्रायनोमियल म्हणजे तीन टर्म्स येतात जसं की a प्लस बी प्लस सी अशा याला तीन टर्म्स. आणि पॉलिनॉमियल्समध्ये तीनपेक्षा जास्त टर्म्स येतात. तीनपेक्षा जास्त किंवा तीनपेक्षा जास्त येऊ शकतात किंवा चार असू शकतात, किती पण. तर याला आपण म्हणतो पॉलिनॉमियल. हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. यावरच आपलं पुढचा पोर्शन डिपेंड आहे की नेमकं आपण कसं सॉल्व करू शकतो. तर आपण आता एक्सरसाइजला सुरुवात करूया की एक्सरसाइजमध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे. त्याआधी आपण काही सॉल्व केलेले एक्झाम्पल बघून घेऊया की हे सॉल्व कसे करायचे. तर एक्सरसाइज बघूया आपण. त्याआधी आपण बघूया याच्यात 2 पार्ट्समध्ये दिलेलं आहे आपल्याला. टू डिवाइड अ मोनोमियल बाय मोनोमियल. म्हणजे मोनोमियल म्हणजे एकच टर्मनी एका टर्मला डिवाइड केलेलं आहे. तर आपण हे सॉल्व करून बघूया इथे कसं सॉल्व होईल. इझिली आपण सॉल्व करू शकतो. आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे डिवाइड 15p क्यूब डिवायडेड बाय 3p. तर हे डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये आहे. तर याला आपण कसं सॉल्व करूया.
तर सिम्पली आपला जसं डिव्हिजन करतो आपण तसंच करायचं आहे. तर हे येणार आहे 15p क्यूब स्क्वेअर क्यूब 13p क्यूब, नंतर इथे येणार आहे 3p. याला आपल्याला फक्त सॉल्व करायचं. तर 3च्या टेबलमध्ये 15 हा येतो, तर हा इथे येईल 5, नंतर इथे येईल 15. हे आपल्याला जे व्हेरिएबल आहे हे आपण नंतरही लिहिले तरी चालेल कन्फ्यूज न होण्यासाठी. तरी आपण इथे लिहून घेऊया. तर हे झालं किती, -15 आलेला आपला आन्सर. आपला इथे रिमाइंडर किती येईल 0. तर इथे जरी आपल्याला विचारलं नसेल तरी आपण लिहू शकतो रिमाइंडर आहे आपला 0 आणि कोइशंट आहे आपला 5p हा इथे दिलेला आहे. तसंच एक एक्झाम्पल आहे आपल्याला दिलेलं. नंतर नेक्स्ट बघताय आपण, तो आहे टू डिवाइड अ पॉलिनोमियल बाय अ मोनोमियल. आता पॉलिनोमियलनी मोनोमियलला कसं डिवाइड करायचं, तर हे आपण इथे सॉल्व करून बघूया. सेम जसं आपण आधीचं एक्झाम्पल सॉल्व केलं त्याचप्रमाणे डिव्हिजन मेथडनी सॉल्व करायचं आहे. इथे येईल 2x, इथे येईल 6x क्यूब प्लस 8x स्क्वेअर. हे पण तसंच 2च्या टेबलमध्ये 6 येते, 2 3 6, तर इथे येईल 3x स्क्वेअर. नंतर इथे येतील 6x, इथे येईल रिमाइंडर मायनस होईल तर 0. इथे खाली नेक्स्ट टर्म येईल आपली 8x स्क्वेअर. तर 2च्या टेबलमध्ये परत 8 येतो, तर हा येईल 4x. तर इथे येईल मायनस, हे होईल 8x स्क्वेअर. तर आपला रिमाइंडर किती आलेला आहे इथे आपल्याला रिमाइंडर आलेला आहे 0. याचा पण आपण तसंच लिहून घेऊया. आपला रिमाइंडर आपला ऑलरेडी आलेला आहे 0. तर रिमाइंडर आपला 0 आलेला आहे आणि कोएफिशियंट आलेला आहे आपला 3x स्क्वेअर प्लस 4x हा आलेला आहे आपला कोएफिशियंट. तर हे दोन आपण एक्झाम्पल सॉल्व करून घेतलेले आहे. तर आपण सुरू करूया आता प्रॅक्टिस सेट नंबर 10.1. तर 10.1 मधलं फर्स्ट नंबरचं इक्वेशन आपण सॉल्व करून घेऊया की आपल्याला इथे काय म्हटलेलं आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 21m स्क्वेअर डिवायडेड बाय 7m. तर हे आपण सॉल्व करून घेऊया. डिवाइड बाय राईट दी कोइशंट अँड रिमाइंडर. आता आपल्याला याचा कोइशंट आणि रिमाइंडर काढायचा आहे नंबर 1, क्वेश्चन नंबर 1 मध्ये. तर क्वेश्चन नंबर 1 आहे आपला 1 मध्ये दिलेला आहे 21m स्क्वेअर डिवायडेड बाय 7m. तर याला आपण सॉल्व कसं करूया आता सोल्युशनमध्ये. सिम्पली जसं आपण आधीचे एक्झाम्पल सॉल्व करून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे आपल्याला याला पण सॉल्व करायचं आहे. तर सॉल्व करून पाहूया आपण याला कसं होईल. हा होईल 21m स्क्वेअर आणि इथे येईल 7m. ठीक आहे. तर 7च्या टेबलमध्ये तर आपल्याला माहिती आहे 21 येते, तर किती जर येते तर 3 जर येते, म्हणून आपण इथे 3m मायनस 21 येत आहे आपलं. इथे येईल आपला रिमाइंडर 0. पण त्याआधी आपल्याला इथे याचं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. तर एक्सप्लेनेशनमध्ये हे कसं होईल 7m मल्टिप्लाइड बाय इथे येईल 3m. ठीक आहे, इज इक्वल टू नंतरच आपला आन्सर किती येणार आहे इथे 21m स्क्वेअर. आता हे इथे कसं आलं m स्क्वेअर कसं येईल, तर इथे पण आहे 1 आणि इथे पण आहे 1, म्हणून आपण इथे किती आलेलं आहे आपले इथे आलेलं आहे 2. हे आपल्याला दिलेलं नसलं तरी माहीत असणे आवश्यक आहे. तर आपला सेकंड क्वेश्चन आहे 14a क्यूब डिवायडेड बाय ब्रॅकेट मायनस 10a. हे आपल्याला
सॉल्व करायचं आहे. सेम डिव्हिजन मेथड घेतलेली आहे आपण. 14a³ इथे येणार आहे -10a, तर 10नी तर जाणारच आहे. 10 4 जार किती होणार आहे? 10 4 जार होईल आपला 14, म्हणून आपण इथे दिलेलं आहे 14. रिमाइंडर आपल्याला आहे 0. इथे क्वोशंट किती ना आपला क्वोशंट येणार आहे इथे -4a², नंतर रिमाइंडर आपला रिमाइंडर येत आहे इथे 0. आता आपल्याला इथे एक्सप्लेनेशन द्यायचे की नेमकं आपण याला कसं सॉल्व केलं आहे. तर इथे एक्सप्लेनेशनमध्ये काय येईल, -10a मल्टिप्लाइड बाय इज इक्वल टू 14a². तर हे आपण सॉल्व केलेलं आहे. -4a आणि हा झाला आपला स्क्वेअर. याप्रमाणे आपण सॉल्व केलेला आहे. तसंच क्वेश्चन नंबर 3 पण आपल्याला सॉल्व करून घ्यायचा आहे. तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपण पाहणार आहे, आपला क्वेश्चन नंबर 3 आहे. क्वेश्चन नंबर 3 आपल्याला विचारलेला आहे -48 p⁴ ब्रॅकेट डिवायडेड -9p² असं आपल्याला क्वेश्चन दिलेला. तर याला पण आपण डिव्हिजन मेथडमध्ये कन्वर्ट करून घेऊया. आपलं इथे येणार आहे -48 p⁴, इथे येईल आपला -9p². तर हा होईल 16/3p² -48 p⁴ मायनस मला इथे प्लस, तरी आपला आन्सर इथे येणार आहे 0. तर आपला कोइशंट होणार आहे इथे 16/3p². रिमाइंडर आपला इथे होणार आहे 0. तर हे आपण सॉल्व कसं केलेलं आहे इथे -9p² मल्टिप्लाइड बाय 16/3p² इज इक्वल टू -48 p⁴. सॉल्व कसं केलं आपण याला, तर हे असं झालं 48/9, याला 3, इथे होईल 16, म्हणजे हे होईल 9ने. म्हणजे जर आपण याला सॉल्व करून पाहिलं 1916/3, तर 3 1 3, 3 3 9, आणि हे होईल 16 3 48. हे होईल आपलं लास्टला आन्सर. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये बघूया आपण. तो क्वेश्चन आहे 4 मध्ये आहे आपल्याला 14 amps⁵ डिवायडेड बाय 13 m करणार आहे. डिव्हिजनच्या मेथडमध्ये 14m⁵ इथे होईल 13m³. तर हे पण 4/3 m² -14 m⁴. रिमाइंडर आपला 0 आलेला आहे. त्या नंतर कोइशंट येणार आहे आपला 4/3 m². रिमाइंडर आपला आलेला आहे 0च. परत एक्सप्लेनेशन देत आहे आपण, तर 13m³ मल्टिप्लाइड बाय 4/3 m² इज इक्वल टू 14 m⁵. नंतर जर आपण याला सॉल्व केलं 14/13 इज इक्वल टू, याचा रेशो किती येणार आहे आपला 4/3.
4/3 याचा आपला रेशिओ येणार आहे. तर क्वेश्चन नंबर 5 आपला आहे. इथे दिलेला आहे 5x क्यूब मायनस 3x स्क्वेअर ब्रॅकेट डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर, आणि की आपल्याला एक्स स्क्वेअरने याला डिवाइड करायचं आहे. तर सोल्युशनमध्ये काय येणार आहे आपलं, परत डिव्हिजन मेथडनी इथे येईल एक्स स्क्वेअर, नंतर इथे 5x क्यूब मायनस 3x स्क्वेअर. आता 5x म्हणजे किती येईल इथे सेम 5x स्क्वेअर क्यूब, रिमाइंडर आपला इथे येणार आहे 0, 5x जसा तसा. परत नेक्स्ट स्टेप खाली येणार आहे आपली 3x, तर वरती पण आपले मायनस येईल 3, तर इथे पण येईल मायनस 3x स्क्वेअर, म्हणजे आपलं इथे रिमाइंडरसुद्धा 0 येणार आहे. तर ॲन्सरमध्ये आपला कोइशंट येणार आहे इथे 5x मायनस 3, आणि आपला रिमाइंडरमध्ये येणार आहे इथे 0. तर एक्सप्लेनेशन जर पाहिलं आपण तर एक्सप्लेनेशनमध्ये इथे येणार आहे आपला एक्स स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय इथे येईल 5x इज इक्वल टू 5x क्यूब, हा झाला आपला पहिला. दुसऱ्यामध्ये येणार आहे आपला 1x स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय मायनस 3 इज इक्वल टू आपला आन्सर येणार आहे मायनस 3x स्क्वेअर. रिमाइंडर आपला ऑलरेडी 0 आलेलाच आहे. तर बघूया आपण